Welcome to Oxford Spoken English course. In today's lesson, we will learn how to master GD, how to perform in group discussion. So let's get started. बघा, सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ग्रुप डिस्कशन जी आहे, ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही काय बोलता हे जास्त महत्त्वाचं नाही. तुम्ही ते कसं बोलता, हाऊ यू से इट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे GD मध्ये आपल्याला बोलण्याच्या काय बोलायचं याच्यापेक्षा जास्त तयारी करायची आहे कसं बोलायचं. म्हणजे आपली बॉडी लँग्वेज, आपले जेस्चर्स, पोस्चर्स, आपले फेशियल एक्सप्रेशन, एटिक्वेट्स, मॅनर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आणि हे सगळं कसं मॅनेज करायचं, ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या ते आपल्याला वन बाय वन समजून घ्यायचं आहे. तर हे समजून घेताना सर्वात पहिली गोष्ट की GDचा पर्पज काय असतो, ग्रुप डिस्कशन का घेतली जाते. तर ज्या कंपनीज असतात, जे इन्स्टिट्यूशन्स असतात, त्यांना जे कॅन्डिडेट त्यांच्याकडे येतात जॉबसाठी, त्यांच्यातल्या काही गोष्टी त्यांना टेस्ट करायच्या असतात. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येकाला एकेकाला बोलवावं लागेल. शिवाय काही अशा गोष्टी आहेत ज्या पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये टेस्ट केल्या जाऊ शकत नाही, त्या फक्त ग्रुप डिस्कशनमध्येच म्हणजे टेस्ट केल्या जाऊ शकतात. जसं उदाहरणार्थ आपल्याला कम्युनिकेशन स्किल, एखाद्या कंपनीला बघायचं आहे की जो कॅन्डिडेट आलेला आहे त्याचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे. कम्युनिकेशन स्किल म्हणजे फक्त बोलणं नाही. कम्युनिकेशन स्किल म्हणजे बोलणं आणि ऐकणं या दोन्ही गोष्टी येतात. तुम्ही तुमचं नॉलेज कसं शेअर करता इतरांसोबत ते टेस्ट करायचं असते. कारण कम्युनिकेशन स्किल जर चांगलं असेल तरच तो व्यक्ती, तो कॅन्डिडेट त्यांच्या टीममध्ये, त्या कंपनीमध्ये बाकी लोकांसोबत प्रॉपरली इंटरॅक्ट करू शकेल, एक प्रॉपर कोऑर्डिनेशन एस्टॅब्लिश करू शकेल, तो स्वतःकडचं जे नॉलेज आहे तो इतरांसोबत शेअर करू शकेल, इतरांचं जे नॉलेज आहे ते स्वतःला तो मिळवू शकेल. मग त्याचं कम्युनिकेशन स्किल खूप महत्त्वाचं असेल. म्हणून त्याचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, तो कसा बाकी लोकांसोबत कोऑर्डिनेशन प्रस्थापित करतो हे बघायसाठी GD घेतले जाते. दुसरं आहे टीमवर्क, तो टीममध्ये कसा काम करतो. एकटा तर प्रत्येकच व्यक्ती समजा काम करू शकतो, पण जेव्हा टीममध्ये काम करायचं असते तर टीममध्ये काम करताना त्याची वागणूक कशी आहे, बिहेवियर कशी आहे, तो कसा सर्वांना घेऊन चालतो का, की एकटाच म्हणजे समजा जे काही त्याला समजा बोलायचं आहे एकटाच बोलत राहतो, दुसऱ्यांचं ऐकतच नाही, दुसऱ्यांना किती रिस्पेक्ट देतो, दुसऱ्यांचं रिस्पेक्टफुली ऐकून घेतो का. ह्या सगळ्या गोष्टी ग्रुप डिस्कशनमध्येच एक्सपोज होतात, ह्या क्वालिटीज. म्हणून सुद्धा ग्रुप डिस्कशन घेतली जाते. तिसरी गोष्ट आहे की त्याच्या विचारामध्ये, त्याच्या नॉलेजमध्ये क्लॅरिटी आहे का. ज्या कोणत्या पोस्टवर तो काम करणार आहे त्या पोस्टसाठी जे नॉलेज पाहिजे तर त्या नॉलेजमध्ये क्लॅरिटी आहे का, किती डेप्थ आहे, हे तर ग्रुप डिस्कशनमध्येच माहीत पडेल. कारण ग्रुप डिस्कशनमध्ये आपण ज्या टॉपिकवर बोलतो त्या टॉपिकला आपण जेव्हा डिस्कस करतो तेव्हा आपल्या विचारांची खोली दिसून येते की आपण कसा विचार करतो. जरी GDचा टॉपिक वेगळा असला आणि आपलं नॉलेज एका वेगळ्या क्षेत्रातलं असलं, पण कोणतंही नॉलेज असं तुमचं, ते नॉलेज तुम्ही कसं प्रेझेंट करता आणि ते प्रेझेंट करताना तुमची जे क्लॅरिटी ऑफ थॉट आहे ती दिसून येते, यासाठी पण GD असते. त्यानंतर तुमच्या लिडरशिप क्वालिटीज, इनिशिएटिव्ह घेणे, बाकी जे आपले टीम मेंबर्स आहेत त्यांना घेऊन चालणे, एखादा जर मागं पडतो आहे तर त्याला एनकरेज करणे समोर यायसाठी, एखादा कॉन्फिडन्स लो आहे तर त्याचा कॉन्फिडन्स वाढवून त्याला एनकरेज करून त्याला त्याचे विचार एक्सप्रेस, त्याचे आयडियाज, त्याचे व्ह्यूज एक्सप्रेस करू द्यायला मदत करणे, आपण आपले विचार रिस्पेक्टफुली सर्वांसमोर प्रेझेंट करणे, म्हणजे आपल्या आयडियाज प्रॉपरली ऑर्गनाईज करून त्या प्रेझेंट करणे, हे सुद्धा एक स्किल आहे. ते स्किल या GD मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ते स्किल लिडरशिप क्वालिटी ज्या असतात, लिडरशिप क्वालिटीज म्हणतो आपण, त्याचा एक हिस्सा आहे. दुसरी गोष्ट, आपण आपला कॉन्फिडन्स, जसं GD मध्ये खूप वेगवेगळे लोक बसतात, म्हणजे जे कॅन्डिडेट्स असतात ते सगळे एकाच लेवलचे असतील असं नाही. एखादा खूप टॅलेंटेड असू शकते, एखादा खूप लो कॉन्फिडन्सवाला असू शकते, एखादा खूप नॉलेज असू शकते, एखादा खूप ॲसर्टिव्ह असू शकते, एखादा खूप म्हणजे ॲग्रेसिव्ह असू शकते. मग अशा सर्व मिक्स लोकांमध्ये तुमचा जर कॉन्फिडन्स चांगला असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत प्रॉपर म्हणजे डील करू शकता, प्रॉपर एक कोऑर्डिनेशन एस्टॅब्लिश करू शकता, त्यांच्यासोबत प्रॉपरली इंटरॅक्ट करू शकता. तर त्या ठिकाणी तुमचा कॉन्फिडन्स महत्त्वाचा असते. मग हा कॉन्फिडन्स तुमच्यात आहे का हे टेस्ट करण्यासाठी सुद्धा ती GD असते. म्हणजे सर्वात आधी हे GD का घेतल्या जाते, हे इन्स्टिट्यूशन्स म्हणा, ह्या कंपनीज म्हणा, ह्या का GD अरेंज करतात,
ऑर्गनाईज करतात किंवा का कंडक्ट करतात याचा जर पर्पज लक्षात आला तर मग आपण त्या दृष्टीने आपण स्वतः तयारी करू शकतो किंवा आपल्या स्वतःला प्रिपेअर करू शकतो. तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, जीडी मध्ये आपण जेव्हा पार्टिसिपेट करतो तेव्हा आपला ड्रेसिंग सेन्स मॅटर करतो, कारण तोच आपलं फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट करतो. तुम्ही बोलायच्या आधीच तुमचे जे कपडे आहे, तुमचं राहणीमान जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही किती कॉन्फिडंट आहात हे दाखवते. बघा, जेव्हा तुम्हाला जीडी मध्ये म्हणा किंवा कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा बसायचं आहे तेव्हा आपल्याला फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जर माणूस असेल तर, जर समजा मुलगी असेल, लेडी असेल, तर आपल्याला काय करायचं आहे की प्रॉपर एखादं ब्लेझर किंवा बिझनेस सूट म्हणून आपण त्याला साडी, असं एक जे फॉर्मल जे कपडे आहेत, जे अटायर्स आहेत ते आपल्याला घालायला पाहिजे. दुसरी गोष्ट, काही काही लोक खूप मेकअप करून जातात, म्हणजे मुली स्पेशली, तर टाळायचं आहे. आपल्याला लाईट मेकअप ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला एखादा चांगलासा डिओड्रंट, आपले केस कापले, आपले म्हणजे जे नखं आहेत ते व्यवस्थित कापलेले, केस व्यवस्थित ट्रिम केलेले, हे असं आपलं म्हणजे जे अपिअरन्स आहे ते नीट असायला पाहिजे. आपल्याला आपण क्लम्सी नाही दिसलो पाहिजे, गबाळा नाही दिसलो पाहिजे, आपण व्यवस्थित प्रोफेशनल वाटलो पाहिजे. आपल्या पर्सनॅलिटीला पाहून असं वाटलं पाहिजे की हा व्यक्ती प्रोफेशनल आहे, नीटनेटका. जर आपल्या स्वतःला जर व्यवस्थित सांभाळू शकतो तर हा याच्याकडे जे काम दिलं ते व्यवस्थित करू शकेल, व्यवस्थित सांभाळू शकेल. जो आपल्या कपड्यांना, आपल्या केसांनाच व्यवस्थित सांभाळू शकत नाही, तो बाकीचे कामं कसे सांभाळणार? म्हणजे पहिलं इम्प्रेशन जे आहे ते आपलं हे असं बनलं पाहिजे, एक नीट अपीअरन्स. त्यासाठी आपल्याला बाकी लोक कसे, म्हणजे जे प्रोफेशनल लोक जे आहेत त्यांचं अपीअरन्स कसं आहे त्याला सुद्धा आपल्याला थोडं बघून स्वतःला तयार करावं लागेल. तर हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, म्हणजे आपला कॉन्फिडन्स जर चांगला असला पाहिजे. यासाठी असं जर वाटत असेल तर जीडी मध्ये नीट अपीअरन्स सोबत आपल्याला आपली बॉडी लँग्वेज पण महत्त्वाची आहे. आता बॉडी लँग्वेज मध्ये काय, तर स्ट्रेट बसावं लागेल आपल्याला. जीडी मध्ये आपण बसताना असं एकदम लीन होऊन किंवा असं टेकून असं नाही बसायचं, खुर्चीवर स्ट्रेट बसायचं आहे. व्यवस्थित स्ट्रेट बसलं म्हणजे आपण असं वाटतं की आपण खूप म्हणजे प्रिपेअर्ड आहोत, इंटरेस्टेड आहोत, एनर्जेटिक आहोत, असाच अर्थ होते. आणि आपल्याला काय करायचं असते जीडी मध्ये, हेच इम्प्रेशन आपल्याला क्रिएट करायचं असते की मी अशा प्रकारचा व्यक्ती आहे, थकलेलो आहे, टायर्ड आहे, डिप्रेस्ड आहे. अशा लोकांना कोणती कंपनी कामावर घेणार तुम्ही मला सांगा? एनर्जेटिक, एन्थुझियास्टिक, बिलकुल असे ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे, पॉझिटिव्ह अप्रोच ज्यांचा आहे, असे लोक कंपनीला पाहिजे असतात. कारण तेच कंपनीत काहीतरी कंट्रीब्युशन देऊ शकतात, चांगला रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी बरंचसं म्हणजे मदत करू शकतात. चांगला एक क्रुशल रोल म्हणून आपण त्याला तो प्ले करू शकतात कंपनीच्या प्रोग्रेसमध्ये, प्रॉस्पेरिटीमध्ये. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की आपल्याला आपली बॉडी लँग्वेज जी आहे ती अशी म्हणजे असायला पाहिजे की ते अशा पद्धतीचं एक प्रोफेशनल, एक एनर्जेटिक, एन्थुझियास्टिक, एक नीट अपीअरन्स असणारा व्यक्ती, नीटनेटका व्यक्ती म्हणून इम्प्रेशन क्रिएट होईल अशी बॉडी लँग्वेज मेंटेन करायची. मग त्यासाठी आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे, स्ट्रेट बसायचं आहे. आपले जे हात आहेत ते आपल्याला असे मागं ठेवून किंवा असं समजा हँड्स आपले असं क्रॉस करून किंवा खिशात ठेवून नाही जमणार. हँड्स आपले असे बिलकुल टेबलवर समोर व्हिजिबल असायला पाहिजे, दिसायला पाहिजे, कारण ते आपली महत्वाची म्हणजे ताकद आहे. त्यानंतर बसल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्यावर एक जेंटल स्माइल असला पाहिजे. खूप जास्त हसणे नाही आणि खूप एकदम म्हणजे बर्बाद मूडमध्ये आपण नसायला पाहिजे. जेंटल स्माइल असायला पाहिजे आपल्या चेहऱ्यावर. काम, कूल अँड कलेक्टेड असणं आवश्यक आहे. बिलकुल आपण शांत, कूल कलेक्टेड असायला पाहिजे. कॉन्फिडंट आपण दिसायला पाहिजे. तर कॉन्फिडंट दिसण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे की आपण आपल्या चेहऱ्यावर थोडं एक स्माइल आणि आपण शांत, व्यवस्थित आपण आपले जे फेशियल एक्सप्रेशन आहे ते मेंटेन करणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आय कॉन्टॅक्ट. जेव्हा आपण ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करतो, जेव्हा बाकीचे लोक बोलत असतात किंवा आपल्याला बोलायचं असते, तेव्हा आपण आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे जेवढे काही पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्यात नजरेत नजर टाकून बोललं पाहिजे. याचा अर्थ आपण स्टेअर केला पाहिजे, एकसारखं गेझिंग म्हणा किंवा स्टेअरिंग म्हणा, ही गोष्ट अलाउड नाही आहे. एकसारखं पाहून राहिलो आपण की समोरच्या व्यक्तीला विचार पडेल का बा हा काय झालं, एकसारखा का पाहतो आहे, काही माझं काही चुकलं का, किंवा हा काही स्वप्नांच्या दुनियेत तर चालला गेला नाही, असं नाही वाटलं पाहिजे.
म्हणजे अबसेंट माइंडेड नाही वाटलं पाहिजे, आपण अलर्ट वाटलं पाहिजे. यासाठी जेव्हा कधी आपण बोलू तेव्हा आपण जो बोलणारा व्यक्ती आहे, जो स्पीकर आहे, त्याच्याकडे आपण बघून आपण त्याची गोष्ट सगळी ऐकून घ्यायला पाहिजे. आपण बोलताना सुद्धा आपण सगळ्यांकडे बघून बोललं पाहिजे. अदरवाईज बऱ्याचदा काय होते, आपण एखादा व्यक्ती बोलला आणि त्याला आपण उत्तर देतोय अशा पद्धतीनं आपण 1 to 1 सेशनमध्ये बोलल्यासारखं बोलतो. बस दोघंच जण बोलतात आणि बाकीच्या लोकांना आपण काय करतो, इग्नोर करतो. मग याच्यामध्ये आपलं जे लिडरशिप क्वालिटी जे आहे, जे आपलं टीमवर्क आहे, ते दिसून येणार नाही. आपल्याला टीमवर्क दाखवायचं आहे की आपण सर्व टीममध्ये काम करतो आहे. आपला पर्पजच बोलणे नाही आहे. लक्षात घ्या, मी आधीच बोललो आपण की ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही कसं बोलता यापेक्षा तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा कसं बोलता हे जास्त महत्वाचं आहे. तुमची बॉडी लँग्वेज महत्वाची आहे. तुमच्या शब्दांपेक्षा तुमची जी नॉन व्हर्बल लँग्वेज आहे ती महत्वाची आहे. मग नॉन व्हर्बल लँग्वेजमध्ये आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा रोल प्ले करतो. म्हणून आपल्याला आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचा, सर्वांसोबत सगळ्यांसोबत नजरेत नजर टाकून बोलायचं आहे. त्यानंतर नॉडिंग. फक्त आय कॉन्टॅक्ट करूनच जमणार नाही, एकसारखं आपण बघतो आहे नाही, आपण ऐकतो आहे तर आपल्याला थोडंसं मान पण हलवावं लागेल. असं 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 म्हणजे काहीतरी असं आपल्याला रिस्पॉन्स द्यावा लागेल. अदरवाईज आपण ऐकतो आहे हे समोरच्याला कसं माहीत पडणार. म्हणून समोरच्याला असा वाटला पाहिजे, सगळ्या टीमला वाटलं पाहिजे की हा व्यक्ती, हा कॅन्डिडेट खूप केअरफुली ऐकतो आहे, किंवा जे आपलं सुपरविजन करत आहेत त्यांच्यापर्यंत असा मेसेज गेला पाहिजे, किंवा महत्वाची गोष्ट समोरच्या व्यक्तीला इंटरेस्ट आला पाहिजे बोलण्यात. यासाठी आपल्याला नॉडिंग पण आवश्यक आहे. मान वेळोवेळी समजा जिथं आवश्यक आहे तिथं म्हणजे हलवणं आवश्यक आहे. त्यानंतर हँड जेस्चर्स. बोलताना आपल्या हाताचा, हे तर मेन वेपन्स आहे आपले. आपण असं 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 हे जे आपले हँड जेस्चर्स आहे वापरायला पाहिजे. कारण आपण हात असे घेऊन गुंडाळून बसलो आणि जर बोलतो आहे तर काय इम्प्रेशन पडणार, किंवा मागं असा हात ठेवून बोलतो आहे तर काय इम्प्रेशन पडणार. म्हणजे मग आपल्याला कोणताही मुद्दा समजून सांगायचा आहे तर आपले जे हँड जेस्चर्स आहे ते आपल्याला वापरायचे आहे. त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स दिसेल. जी गोष्ट आपल्याला कन्व्हे करायची, जो मेसेज कन्व्हे करायचा तो प्रॉपरली कन्व्हे होणार. म्हणजे हँड जेस्चर्स हा क्रुशल रोल प्ले करेल तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये. आय कॉन्टॅक्ट, हँड जेस्चर्स, तुमचं स्ट्रेट बसणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर मग आता काय गोष्टी, कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही जेडीमध्ये नाही करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं, हँड क्रॉस करून असं बसायचंच नाही आहे. हे डिफेन्सिव्ह पोस्चर आहे. तुम्ही घाबरलेले आहात, स्वतःला डिफेंड करत आहात, तुमच्यात कॉन्फिडन्स नाही आहे असं दिसून येईल. म्हणून आपल्याला क्रॉस करायचे नाही आहे आपले हँड्स, आर्म्स. त्यानंतर खूप असं झुकायचं नाही आहे, तर खूप टेकून बसायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला आपले बोटं असे काही जण असे मोडतात, बोटं मोडतील तर असे असेच करतील, किंवा एखादी पेन आहे पेनासोबतच खेळतील, वॉचेस सोबतच खेळतील, मोबाईलच काढेल, 10 वेळा मोबाईलच बघतील. ह्या गोष्टी टाळायच्या. लक्षात घ्या, हे तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे असं 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 वाटेल की हा व्यक्ती खूप कॅज्युअल आहे किंवा कॅज्युअली घेतो, याचा अप्रोच खूप कॅज्युअल आहे, हा ह्या जीडी बद्दल सिरियस नाही आहे. या जीडी बद्दल जर सिरियस नाही एवढ्या महत्वाच्या, तर हा कंपनीमध्ये जे काही प्रोजेक्ट चालतात, जे काही कामं चालतात त्याच्याबद्दल कसं काय सिरियस असू शकणार, असं तुमच्याबद्दलचं ओपिनियन तयार होईल. म्हणून मग आपल्याला जीडी मध्ये बसलं असताना अशा कोणत्याही फालतूचे कामं करायचे नाही आहेत. बिलकुल आपल्याला सिरियस होऊन स्ट्रेट बसून सगळ्यांच्याकडे आय कॉन्टॅक्ट करून आपल्या हँड जेस्चरचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, पार्टिसिपेट करायचं आहे. त्यानंतर जो कोणी मॉडरेटर असेल, कधी कधी डिबेटमध्ये मॉडरेटर असतात किंवा नाही मॉडरेटर, तर कमीत कमी जीडी मध्ये जो बोलतो आहे आपल्याला फक्त त्याच्याचकडे पाहून नाही बोलायचं, सर्वांकडे पाहून बोलायचं आहे आणि केअरफुली ऐकायचं आहे. आपण ऐकतो आहे यासाठी आपल्याला नॉडिंग करायचं आहे, हे आपण याआधी पण बोललो. आणि आपल्याला पेनासोबत खेळणे किंवा पाय हलवणे किंवा हात हलवणे, ह्या सगळ्या गोष्टी अशा टाळायच्या आहेत. वी हॅव टू बी व्हेरी प्रोफेशनल वाईल पार्टिसिपेटिंग इन जीडी. त्यानंतर मग काय इटिकेट्स मॅनर्स आहेत जीडीच्या. इटिकेट्स मॅनर्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा काही म्हणजे गोष्टी रूल्स म्हणू आपण त्याला, की ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा ग्रुप डिस्कशनमध्ये बोलतो तेव्हा आपली टर्न जोपर्यंत येत नाही, कारण ग्रुप डिस्कशनमध्ये त्याचं नावच ग्रुप डिस्कशन आहे. ग्रुपमधल्या प्रत्येक पार्टिसिपंटला बोलायची अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येकानं आपली जेव्हा टर्न आहे तेव्हा बोलायला पाहिजे. पुन्हा 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 आपणच जर बोलत राहिलो तर बाकीच्यांना संधी कशी मिळणार. म्हणून मग लक्षात घ्या, जोपर्यंत आपली टर्न येत नाही तोपर्यंत आपण बोलायचं नाही, आणि जर बाकी कोणी बोलत असेल तर त्याला इंटरप्ट करायचं नाही. कितीही आपण मग आपले भावना
हे आल्या, उफाळून आल्या, कधी कधी खूप एक्साइट होऊन जातो आपण आणि वी कांट कंट्रोल आवर सेल्स. इन सच केस रिमेंबर दॅट वी हॅव टू रिमेन काम, कूल अँड कंपोज्ड. वी हॅव टू वेट फॉर आवर टर्न. आपल्याला दुसऱ्याला इंटरप्ट करायचं नाही आहे. त्याला बोलू द्या, त्याचं व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचे जे आयडियाज आहेत, तुमचे जे ओपिनियन्स आहेत ते मांडायचे आहेत. दुसऱ्याचे विचार वेगवेगळे असू शकतात. असं म्हणतात की मेनी हेड्स मेनी माइंड्स. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात, ओपिनियन्स, आयडियाज वेगवेगळे असू शकतात. ज्या तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही त्या तुमच्यासाठी म्हणजे ऍक्सेप्टेबल असतीलच असं नाही आहे. तुम्ही त्यात अग्री व्हालच असं नाही आहे. मग जरी तुम्ही समजा अग्री होत नसाल तरीही तुम्हाला डिसरिस्पेक्ट दाखवायची नाही आहे की नाही नाही नाही, इट्स रॉंग, इट्स कम्प्लिटली रॉंग, नो नो आय डोंट अग्री विथ यू, असं एकदम नाही बोलायचं. असं टाकून बोलल्यासारखं नाही बोलायचं. आपल्याला त्याला म्हणावं लागेल, या दॅट्स अ व्हॅलिड पॉइंट, बट आय थिंक डिफरंटली, ऑर इन माय ओपिनियन आय बिलीव्ह, असं काहीतरी आपल्याला सुरुवात करावी लागेल. म्हणजे एकदम त्याचं इनव्हॅलिड आहे, ही इज कम्प्लिटली रॉंग असं आपल्याला त्याला म्हणता येणार नाही. ते डिसरिस्पेक्ट दाखवल्यासारखे होईल. सो हे लक्षात घ्यायचं की आपल्याला दुसऱ्याच्या ओपिनियनला चुकीचं आहे, बेसलेस आहे अशा गोष्टी आपल्याला नाही म्हणायच्या आहे. त्यानंतर आपल्याला बोलताना पोलाइटली बोलायचं आहे, सभ्यतेने बोलायचं. आपल्यात सभ्यता दिसली पाहिजे. कारण आपला पर्पज असतो आहे की आपण एक पोलाइट व्यक्ती आहे हे दाखवणं आपला पर्पज आहे. तर सर्वांना व्यवस्थित बोलू द्या. आपलं जर काही बोलणं, आपला काही एखादा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो मांडायचा आहे, आपलं जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते मांडायचं आहे, तर ते एकदम ओरडून नका मांडू. आपल्या जे व्हॉइसची जी पीच आहे ती मीडियम असली पाहिजे. खूप हाय पीचमध्ये मोठमोठ्याने बोलणे की सर्वांचा आवाज दाबून टाकणे होते असं कधी कधी. काही एखादा असते खूप मोठमोठ्याने बोलते, तर तो ग्रुप डिस्कशनमध्ये मग जिंकते असं नाही आहे. कारण ग्रुप डिस्कशनचा पर्पजच नाही आहे तो. एखादा खूप बोलला मोठमोठ्याने बोलला म्हणजे तो जिंकला, बाकीच्यांना कोणालाच बोलू दिलं नाही, तर तो ऑटोक्रॅट आहे असा त्याचा अर्थ होईल. तो टीमचा लीडर बनू शकते असं होतच नाही. म्हणजे तो टीमला लीड करू शकते कोणत्या असं मानलं जाणार नाही. कारण इथं तर समजा कंपनीमध्ये ज्या टीम्स बनतात त्यांच्यासाठी त्यांना टीम लीडर्स पाहिजे असतात. असे लोक पाहिजे असतात की जे वेगवेगळ्या टीम्सला लीड करू शकतात, त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात. मग अशा वेळेस ते लिडरशिप क्वालिटी दाखवण्यासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे की आपण आपल्यात पोलाइटनेस असलं पाहिजे, सभ्यतेने आपण बोललं पाहिजे. आपण ओरडून कोणावर ओरडायला नको. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण ग्रुप डिस्कशनमध्ये संपूर्ण ग्रुपमधल्या सर्व पार्टिसिपेंटना ऍड्रेस करून बोलायचं आहे. बऱ्याचदा सवय असते आपल्याला की आपण एखादा म्हणजे जीडी मध्ये बोलतो आहे आणि एक व्यक्ती जर आपल्यासोबत म्हणजे एका व्यक्तीने मत व्यक्त केला की आपण त्यालाच फक्त सांगत बसतो जे काही आहे ते. तर असं नाही आहे. त्यांना जरी समजा तो प्रश्न उपस्थित केलेला असला, तो जो टॉपिक आहे की किंवा ती ऍस्पेक्ट त्या टॉपिकची रेस केलेली असली, तरीही जे बाकीचे जे पार्टिसिपंट्स आहेत, बाकीचे जे मेंबर्स आहेत तेही महत्वाचे आहेत. म्हणून सर्वांना लक्षात घेऊन, सर्वांच्याकडे पाहून आपल्या म्हणजे सर्वांना ऍड्रेस करून बोलायचं आहे, सर्वांना संबोधित करायचं आहे, एका व्यक्तीला नाही. त्यानंतर बऱ्याचदा असा एक प्रश्न निर्माण होते की मग ज्या लोकांना समजा फॉर एक्झाम्पल आपल्या आधी एखादा प्रिव्हियस पार्टिसिपेंट आहे आणि तो बोलला, मग आपल्याला उल्लेख करायचा की जो प्रिव्हियस पार्टिसिपेंट आहे त्यांना असं जे म्हटलं त्या गोष्टीबद्दल, त्या गोष्टीला मी अग्री करत नाही किंवा अग्री करतो, असं जे काही समजा तुम्हाला म्हणायचं आहे. तर लक्षात घ्या, त्याला मग ही शी असं ऍड्रेस न करता तुम्ही त्याचं नाव घेऊ शकता की व्हॉट मिस्टर रमेश सेड इज ॲब्सोल्युटली राईट. आय बिलीव्ह दॅट his point is valid. However, I would like to present a different aspect of this topic. I would like to present different perspective. In my opinion, असं आपल्याला म्हणजे हे करावं लागेल पोलाइटली. आणि महत्वाची गोष्ट की नाव घेऊन प्रिव्हियस स्पीकर म्हणावं लागेल किंवा त्याचं नाव घ्यावं लागेल किंवा माय फ्रेंड असं म्हणावं लागेल. नाहीतर मग आपण म्हणू की ही सेड दॅट दिस इज हिज ओपिनियन, असं नाही जमणार. शी सेड, ही सेड असं नाही. आपल्याला म्हणजे हे एक महत्वाचं आहे की कोणालाही रिस्पेक्ट दाखवायची असेल तर त्याचं रिस्पेक्टफुली नाव घेणं किंवा त्याला म्हणजे एक व्यवस्थित आपण त्याला ऍड्रेस करायला पाहिजे. आणि जीडी मध्ये हे दाखवायला पाहिजे. आणि का दाखवतोय आपण हे सगळ्या गोष्टी? कारण उद्देश आपला आहे की जे लोक आपल्याला इव्हॅल्युएट करणार, आपला परफॉर्मन्स असेस करणार,
त्या लोकांना कळायला पाहिजे की या व्यक्तीमध्ये ह्या क्वालिटीज आहेत, याच्या पर्सनॅलिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. टीमवर्क, कम्युनिकेशन स्किल, म्हणजे कम्युनिकेशनमध्ये स्पीकिंग आणि लिसनिंग दोन्ही महत्त्वाच्या, याची बॉडी लँग्वेज, जेस्चर्स, पॉझिटिव्ह अप्रोच, ज्या आयडियाज आहेत ते प्रेझेंट करण्याचं स्किल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्या सगळ्या गोष्टी दिसायला पाहिजे, त्या दाखवणं हा पर्पज आहे आपला. आता कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहे? पहिली गोष्ट तर काही लोक बघा, जे GD मध्ये ज्यांचा फारसं ज्यांना प्रॅक्टिस नसते किंवा त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात, ते अगदी शांत बसून राहतात. बाकीच्यांना जे उत्साहानं बोलतायत म्हणतात की बोला, तुम्ही बोलून घ्या, आणि हा शांत बसून जातो. तर असं पण जमणार नाही. आपण ग्रुप डिस्कशनमध्ये एक अर्धा तास जे बसतो आहे, त्या अर्ध्या तासात आपण ऍक्टिव्ह झालो पाहिजे, एनर्जेटिक वाटलं पाहिजे, आपण सुद्धा त्याच्यात इंटरेस्टेड आहोत, आपण सुद्धा त्याचा एक पार्ट आहोत. आपल्याला एक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन द्यायचं आहे. त्यासाठी शांत बसून जमणार नाही. आपल्याला जर संधी मिळाली नाही तर आपल्याला ती स्नॅच करावी लागेल. जेव्हा बाकीचे लोक बोलतायत आणि आपल्याला संधीच मिळत नाही आहेत, तर कुठंतरी थोडं आपल्याला असं दिसलं की तर समोरच्या व्यक्तीनं म्हणजे आपल्याला थोडी जागा दिली आहे बोलायसाठी, तर आपला आवाज थोडा रेस करून आपल्याला सुरुवात करून द्यायची आहे. आपल्याला कधी कधी अपॉर्च्युनिटीज स्नॅच करावे लागतात, म्हणजे हिसकावून घ्यावे लागतात, पण त्याही विथ रिस्पेक्ट, पोलाइटली. असं नाही वाटलं पाहिजे का हा इंटरप्ट करतो आहे. आपल्याला तो पॉइंट बरोबर म्हणजे आयडेंटिफाय करावा लागेल की जिथून आपण सुरुवात करू शकतो. त्यानंतर म्हणजे जसं आपण म्हटलं की तुमच्यात कॉन्फिडन्स नाही किंवा तुम्ही इंटरेस्टेड नाहीत हे असं दिसायला नको, यासाठी आपल्याला क्वाइट शांत बसायचं नाही आहे, आपल्याला पार्टिसिपेट करायचं आहे. त्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम होतो की काही लोक ओव्हर कॉन्फिडंट असतात किंवा जास्तच म्हणजे आपण म्हणतो ॲसर्टिव्ह असतात, तर ते डॉमिनेट करायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की मी मिस्टर नो ऑल, म्हणजे सगळं काही मला माहित आहे, मिस्टर नो ऑल सारखे वागतात की मला जे माहित आहे ते कोणालाच माहित नाही आणि मला जे माहित आहे ते सर्वात जास्त महत्वाचं आहे, माझंच बोलणं सर्वात जास्त महत्वाचं आहे, असं समजून तेच बोलायला लागतात. तर लक्षात घ्या, ही गोष्ट तेवढी कामाची नाही आहे. डॉमिनेट नाही करायचं आहे. आपण टीममध्ये काम करतोय, टीममध्ये काम करायसाठी आपल्याला सर्वांना घेऊन चालायचं आहे. तर कधी कधी आपल्याला समोरची व्यक्ती, जी व्यक्ती बोलत नाही आहे ती जर बोलायला लागली तर थोडं आपल्याला एक पाऊल मागं सुद्धा हटावं लागते. आपण डॉमिनेट करतोय पूर्ण टीमला, पूर्ण ग्रुपला, असं दिसायला नको. सर्व टीमला घेऊन चालतो आहे असं दिसायला पाहिजे. लिडरशिप क्वालिटी दाखवायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला कोणी जर बोलतो आहे तर त्याला मध्येच इंटरप्ट करायचं नाही आहे. त्याचा टॉपिक, त्याचा जो जे काही समजा तो विचार व्यक्त करायचा आहे, कट ऑफ करणं म्हणा किंवा इंटरप्ट करणं टाळायचं आहे. त्यानंतर कधी कधी काय होते की बोलताना आपण असं एवढी महत्वाची फॉर्मल ग्रुप GD सुरू आहे बघा, गप्पा वेगळ्या गोष्टी, गप्पा म्हणा किंवा आपली जी इन्फॉर्मल चर्चा असते घरची ती गोष्ट वेगळी, आणि आपण GD मध्ये पार्टिसिपेट करतो ती एक फॉर्मल डिस्कशन आहे. काही प्रोटोकॉल्स, रूल्स, रेग्युलेशन्स ह्या गोष्टी आहेत तिथं. त्याच्यामुळे तिथं स्लँग किंवा इन्फॉर्मल लँग्वेज किंवा कॅज्युअल असे काही म्हणजे वाक्य किंवा कॅज्युअल अप्रोच ऍक्सेप्टेबल नाही आहे. म्हणून आपण नो यू आर कम्प्लिटली रॉंग, नो लेट मी स्पीक, दिस इज नॉट राईट, असं काही समजा मध्येच उठून बोलणं, आणि काही समजा कोणतेही असे वाक्य जे आपण जे जनरल आपल्या डेली कन्व्हर्सेशन मध्ये वापरतो, आपल्या मित्रमंडळीमध्ये वापरतो, ते वापरून जमणार नाही. आपल्याला लक्षात घ्यावं लागेल एक पोलाइट लँग्वेज, एक आपल्याला फॉर्मल लँग्वेज कशी असते, त्या वाक्यरचना समजून घ्याव्या लागतील, त्या शोधून आपल्याला त्याचं स्टॉक तयार करावा लागेल, त्या आपल्याला मांडून त्या वाचून पुन्हा पुन्हा. आता या कोर्समध्ये ग्रुप डिस्कशनच्या खाली मी सगळे ते वाक्य दिलेले आहेत की सुरुवातीला आपण कोणते वाक्य वापरू शकतो, मध्ये कोणते वापरू शकतो, कन्क्लुजन कसं करू शकतो. ग्रुप डिस्कशनमध्ये जे वाक्य फॉर्मल ग्रुप डिस्कशनमध्ये खूप कामी पडतात ते वाक्य कोणते, ह्या सगळ्या गोष्टीचा एक मोठी लिस्ट दिलेली आहे मी. ते वाक्य जर तुम्ही पुन्हा वाचले, त्यातले काही जर पुन्हा म्हणजे चांगले तोंडात जर बसून घेतले, तर तुम्हाला अशा GD मध्ये खूप म्हणजे कामी पडू शकते, खूप इम्प्रेसिव्ह तुमचं बोलणं वाटू शकते. कारण आपल्याला इन्फॉर्मल इंग्लिशपेक्षा याच्यामध्ये फॉर्मल इंग्लिशची आणि फॉर्मल वाक्यांची खूप आवश्यकता पडणार आहे, फॉर्मल लँग्वेजची. म्हणून आपल्याला हे चांगलं व्यवस्थित म्हणजे वाचून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला वापरायचे आहेत. आपल्याला कॅज्युअल किंवा इन्फॉर्मल जे समजा लँग्वेज आहे ते अवॉइड करायचे. पुन्हा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक सोडून आपण बोलायचं नाही आहे, टू द टॉपिक बोलायचं आहे, टू द मार्क आपण असलो पाहिजे. ही गोष्ट आपल्याला म्हणजे ऍक्च्युली असं एक इम्प्रेशन क्रिएट करायचं आहे की हा माणूस इकडच्या तिकडच्या गोष्टी करत नाही. वी डोंट हॅव टू बीट अराउंड द बुश, वी हॅव टू बी ऑन द मार्क. त्यानंतर आपल्याला
टॉपिक सोडून बोलायचं नाही आहे. जो टॉपिक आहे त्या टॉपिकला धरून बोलायचं आहे. गाडी जर समजा रोडच्या खाली घसरली तर काही कामाची गोष्ट नाही, बरोबर रोडवर चालली पाहिजे. तसंच आपण जो टॉपिक आहे त्या टॉपिकला धरून बोलायला पाहिजे. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखीन महत्त्वाचा मुद्दा की एकच गोष्ट पुन्हा 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 पुन्हा, जसं काही आपल्याला काही त्या टॉपिकबद्दल फारसं नॉलेज नाही आहे असं दिसायला नको. आधीच तुम्ही त्या टॉपिकची चांगली तयारी करा. जे नेहमीचे टॉपिक्स आहेत, जे करंट टॉपिक्स आहेत त्याबद्दल वाचन सुरू ठेवा. त्याच्यावर जे वेगवेगळे आर्टिकल्स येतात, न्यूजपेपरमध्ये लिहून येते, न्यूज असतात, त्या तुम्ही ऐकत राहा. तुमचा अभ्यास असायला पाहिजे थोडाफार. म्हणजे करंट अफेअर्सबद्दल जर तुम्हाला माहिती असली, जे करंटचे टॉपिक असतात जीडीचे, त्याच्याबद्दल जर आपल्याला व्यवस्थित माहिती असली तर आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा ती गोष्ट रिपीट करण्याची आवश्यकता पडणार नाही. तर एकच गोष्ट रिपीट करणं आपल्याला जीडीच्या दरम्यान टाळायचं आहे. आपल्या बोलण्यामध्ये नॉव्हेल्टी, इनोव्हेशन दिसलं पाहिजे. आपण रिसोर्सफुल व्यक्ती आहोत. नवीन नवीन आपल्या आयडियाज म्हणजे आपल्या डोक्यात येतात, आपण त्या लोकांना समजून सांगू शकतो, असा एक मेसेज जायला पाहिजे. त्यानंतर मग काही फ्रेजेस, जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या अशा फ्रेजेस आहेत ज्या आपण वापरू शकतो सुरुवातीला. जर समजा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आपण जर पार्टिसिपेट करतो आहे, सुरुवात करू शकतो आपण की गुड मॉर्निंग एव्हरीवन, आय एम रवी अँड टुडे वी आर हॅव्हिंग अ ग्रुप डिस्कशन. किंवा जो टॉपिक आहे त्या टॉपिकबद्दल म्हणू शकतो की द टॉपिक विच वी आर डिस्कसिंग टुडे इज व्हेरी मच रिलेव्हंट किंवा इज व्हेरी इंटरेस्टिंग. असं काहीतरी त्याच्याबद्दल, त्या टॉपिकबद्दल आपण हे करायला पाहिजे, एखादा रिमार्क द्यायला पाहिजे. जर तुम्ही अग्री करत असाल तर तुम्ही म्हणू शकता की येस, आय कम्प्लिटली अग्री विथ मिस्टर रवी किंवा हिज पॉइंट इज व्हॅलिड. आता इथे लक्षात घ्या की नेहमी हे चूक होते. आय एम अग्री विथ यू, आय एम नॉट अग्री विथ यू. हे जे एम, इज, आर जे आहे, तुम्हाला आधीच सांगितलं आपण आपल्या कोर्समध्ये की फर्स्ट फॉर्मच्या आधी वर्बच्या एम, इज, आर हा शब्द वापरलाच जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आय एम अग्री, आय एम नॉट अग्री असे वाक्य बनतात नाही, आणि ही 98% स्टुडंट्स चूक करतात. सो रिमेंबर, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, खूप जास्त वापरतात. सो हे वाक्य वाटल्यास पाठ करून घ्या. जर तुमच्या चुका होत असतील, पुन्हा पुन्हा तोंडात बसलं असेल तर, की मी अग्री होतो, मी सहमत आहे, आय कम्प्लिटली अग्री विथ मिस्टर रवी, मिस्टर गणेश, जे काही असेल. आणि नाही अग्री होत असाल तर म्हणा की सॉरी बट आय डोंट अग्री विथ हिम किंवा आय डोंट अग्री विथ यू, आय वुड नॉट लाईक टू अग्री विथ यू, आय डिसअग्री विथ यू. तर हे तुम्हाला वाक्य थोडेसे पुन्हा पुन्हा म्हणून बघावे लागतील. त्याच्यामुळे काय होईल की थोडीफार तुमची आणखी बोलताना थोडा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. त्यानंतर काही अशा फ्रेजेस आहेत ज्या डिसअग्री करताना तुम्हाला काम पडू शकतात. जसं इथं आहे की आय सी युअर पॉइंट बट आय हॅव अ डिफरंट ओपिनियन. मला तुमचा पॉईंट लक्षात आला, आय सी युअर पॉइंट बट आय हॅव अ डिफरंट ओपिनियन, आय हॅव अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आय बिलीव्ह, मला वाटते, म्हणजे आय थिंक न म्हणता आय बिलीव्ह, हे एक असं वाक्य आहे जे तुम्ही घेऊ शकता. इन माय ओपिनियन, माझ्या मते, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन असं काही घेऊ शकता. किंवा ॲज फार ॲज आय थिंक, ॲज फार ॲज आय बिलीव्ह, अशा ज्या वाक्यरचना आहे ह्या जर तुम्ही वापरल्या तर आणखी तुम्हाला तुमचं जे बोलणं आहे ते आणखी प्रोफेशनल वाटणार. याची सगळी एक लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला सांगितलं आहे की या कोर्समध्ये याच व्हिडिओच्या खाली एक लांबलचक लिस्ट दिली आहे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या अशा प्रकारच्या फ्रेजेस आहेत ज्या तुम्हाला चांगल्या वाटतात त्या तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून तयार ठेवा. तर समरी ही आहे की जेव्हा तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये बसता तेव्हा तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमची त्या लँग्वेजमधली फ्लुएन्सी कशी आहे, हे पाहणं उद्देश असते. त्यानंतर तुम्ही टीमवर्क म्हणजे टीममध्ये काम करू शकता का, तुमचं लिसनिंग म्हणजे तुमच्यात लिसनिंगची हे काय म्हणतो आपण त्याला, तुम्हाला लिसनिंगची सवय आहे का, तुम्ही इतरांचं सुद्धा ऐकून घेता का, हे पण पाहायला जाते. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल. थोडक्यात क्लॅरिटी ऑफ थॉट, तुम्ही विचार जे करता त्या विचारांमध्ये क्लॅरिटी आहे का, व्यवस्थित तुम्ही तुमचे विचार मांडता की कन्फ्यूज होऊन जातात, गोंधळात पळून जातात बोलताना, हे पण तुमचं पाहिलं जाते, पाहणं उद्देश असते. तुमच्यात लिडरशिप क्वालिटीज आहे का, तुम्ही इनिशिएटिव्ह घेता का, इतरांना घेऊन चालता का, व्यवस्थित कोऑर्डिनेट करू शकता का, हे पण पाहणं उद्देश असते. आणि तुमचा कॉन्फिडन्स, तुमची बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स, आय कॉन्टॅक्ट, तुमच्या जेस्चर्स, तुमचे पोस्चर्स, ह्या सगळ्या गोष्टी पाहणे, याचं इव्हॅल्युएशन करणे, ॲसेस करणे, हा सगळा जो म्हणजे मेन पर्पज या जीडीचा असतो. तर आपल्याला वन बाय वन प्रत्येक ॲस्पेक्टची तयारी करावी लागते, प्रॉपर आपल्याला स्वतःला याच्यासाठी प्रिपेअर करावं लागते, तेव्हा आपण जीडीमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आणि
फक्त ह्या गोष्टी समजूनच घ्यायच्या नाही, तर प्रत्यक्षात प्रॅक्टिकली आपल्याला करून पाहायच्या असतात. पुन्हा पुन्हा आपण जेव्हा ह्या गोष्टी करून पाहतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीमध्ये एक्सपर्टीज हासिल होते किंवा ते स्किल आपण मास्टर करू शकतो. तर आय होप दॅट यू विल स्टार्ट युजिंग ऑल दिस टिप्स वेन यू पार्टिसिपेट in group discussion.